इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आणि ही खूप दुःखद घटना आहे। ही घटना वाऱ्यासारखी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पसरली। आणि मित्रांनो, या इंद्रायणी नदीवरील जो पूल होता तो पूल कधी बांधण्यात आलेला होता, तो पूल कशासाठी बांधलेला होता आणि या पुलाची रुंदी किती होती, हा पूल आत्ताच वाहून का गेला आणि या पुलामध्ये किती लोक मृत्युमुखी पडले हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वेळ रविवारची, सुट्टीचा दिवस, आणि सुट्टीचा दिवस म्हणलं की पर्यटक, मुलं मुली आणि काही प्रौढ तर हे लोक फिरण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जातात। आणि हीच घटना, हेच वेळ बघून काल पुणे जिल्ह्यातील लोक इंद्रायणी नदी या ठिकाणी पाणी पाहण्यासाठी किंवा सेल्फी पॉइंट, सेल्फी फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि एवढं प्रचंड त्या पुलावरती गर्दी केली आणि हा पूल वाहून गेला। मित्रांनो, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत। पावसाळ्याचे दिवस म्हणलं की हिरवगार, निसर्गाने चादर पांघरावा असा हिरवगार शालू जसा निसर्गाचा असतो त्याप्रमाणे जिकडं तिकडं गवत, पाणी आणि या पाण्याचा मोह, हिरवगार निसर्गरम्य वातावरण हे बघून पर्यटक लोकांचं मन आवरत नाही। आणि म्हणून जरी प्रशासनाने सांगितलं की ह्या ठिकाणी जाऊ नका, तरीही लोक गेल्याशिवाय राहत नाहीत। मित्रांनो, ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे, कारण काल जवळपास 7 ते 8 लोक मयत झाले आणि 22 लोक वाहून गेले। ही घटना खूप दुःखद आहे। मित्रांनो, ज्या घरचा कर्ता पुरुष किंवा एखादा तरुण मुलगा, तरुण मुलगी किंवा वडील जातात, त्या घराला शोककळा म्हणजे त्या घराचे काय हाल असतात हे त्या घरालाच माहीत असतो। हा पूल शासनाने 30 वर्षापूर्वी बांधला होता आणि 30 वर्षातच हा पूल एवढा अजीर्ण झाला की तो काल म्हणजे हा पूल कोसळला आणि यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला आणि काही लोक वाहून गेले। मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या निजाम काळात, इंग्रज काळात जे पूल बांधले ते पूल आजही सध्या स्थितीमध्ये चांगल्या प्रकारे, चांगल्या कंडिशन मध्ये आहेत, परंतु आपल्या गव्हर्नमेंटनी बांधलेले पूल 30 वर्षात पडावेत ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। कारण मित्रांनो, जर 30 वर्षात पूल पडत असेल तर हे काय महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। कारण इंग्रज जाऊन आज 150 वर्ष झाले आणि 150 वर्षात देखील आजही काही पुलांवरून आजही वाहतूक महाराष्ट्रामध्ये केली जाते, वाहतूक होत आहे, तरीही ते पूल पडत नाहीत। परंतु आपल्या महाराष्ट्र सरकारने 30 वर्षापूर्वी बांधलेला पूल हा 30 वर्षात पडतो, ही खूप दुःखद आणि दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। कारण हा पूल 30 वर्षात पडला आणि या पुलावरून कित्येक लोकांच्या घरामध्ये काल शोककळा पसरली। कारण कुणाचा मुलगा गेला, कुणाचा बाप गेला, कुणाचा नातू गेला, कुणाची बायको गेली। हे कुठेतरी थांबणारी गोष्ट पाहिजे। कारण मित्रांनो, ही खूप दुःखद घटना आहे। महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, नेत्याच्या काही प्रतिक्रिया मीडियाने घेतल्या आणि काही जे प्रशासक होते त्यांच्याही प्रतिक्रिया घेतल्या। तर त्याच्यामध्ये प्रशासनामध्ये काल गेल्या वर्षी म्हणजे 7 जुलै 2024 रोजी एका शेतकऱ्याने अर्ज केला होता की हा पूल कमकुवत झाला आहे आणि ह्या पुलाची डागडुजी किंवा हा पूल बांधण्यात यावा। तर त्याची दखल घेऊन शासनाने त्या पुलाची निविदा काढली आणि निविदा काढून त्याचं टेंडर काढलं आणि टेंडर कडून त्या पुलाची वर्क ऑर्डर पण करण्यात आली। परंतु ह्या पुलाचं काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आलं नाही। त्याचं कारण असं की हा पूल म्हणजे हातघर असं म्हणावं लागेल, कारण कुठल्या तरी मंत्र्याला, कुठल्या तरी आमदाराला ह्याची टक्केवारी गेली नाही म्हणून हे पुलाचं काम करून दिलं नाही, हा आरोप महाराष्ट्रातील लोक करत आहेत, जनता करत आहे। कारण मित्रांनो,
हा पूल कमकुवत झाला होता आहे आणि हाच फलक शासनाने, मग तो PWDने केला होता, त्या जिल्हा परिषदेने केला होता, परंतु तो पूल खराब झाला आहे, कमकुवत झाला आहे हे शासनाच्या निदर्शनात असून देखील शासनाने त्याची कुठलीही दखल घेतली नाही. फक्त एक छोटासा बोर्ड लावण्यात आला की या ठिकाणी जाऊ नये, आणि तो पावसाळ्यामध्ये जर शेतकरी या ठिकाणाहून त्या ठिकाणी जर नाही गेले तर शेतकरी शेती कशी कसणार, त्यांचे डोरं कसे जाणार, हा पडलेला प्रश्न होता. आणि म्हणून त्या ठिकाणाहून या कडीहून त्या कडीला जाण्याचं काम शेतकरी करत होते. आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लोक त्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी, निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी गेले होते. आणि त्याच ठिकाणी अपघात झाला आणि काही 7 ते 8 लोक मयत झाले, मृत्युमुखी पडले, आणि बाकीचे 22 ते 25 लोक हे इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेले. ही खूप महाराष्ट्रासाठी दुःखद घटना आहे. मित्रांनो, इमेजिंग करा की त्या लोकांनी किती आरडाओरडा केला असेल, त्या लोकांवर किती संकट आलं असेल, आणि एवढं होऊन देखील कुणाला काहीच करता येत नव्हतं. कारण करण्यासारखं अचानक झालेला अपघात हा कोणालाही लक्षात येत नाही. आणि त्या ठिकाणी लोक फक्त कॅमेरे घेऊन व्हिडिओ शूटिंग करत बसले, काही फोटो काढत बसले, आणि काही व्याकुळत होते की वाचवा वाचवा, पण कुणाचंही काही चाललं नाही, वाचू शकत नव्हते. हाच पडलेला प्रश्न, हेच दुःख आहे. कारण मित्रांनो, एखादा पुरुष, एखादी महिला, एखादी स्त्री, एखादी छोटी मुलगा असेल, आणि तो जर डोळ्या देखत जर आपल्या वाहून जात असेल आणि आपण त्याच्यासाठी काहीच करत नसतो, तर आपल्या मनाला लागलेला एखादं दुःख असतं. कारण आपल्या डोळ्या देखत अशा घटना घडतात. मित्रांनो, हा झाला दुसरा विषय. परंतु एक विषय असा आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत. मी सर्व विद्यार्थ्यांना किंवा जे काही लोक पर्यटक आहेत त्यांना आवर्जून सांगत आहे की मित्रांनो, जे घातक पॉइंट आहेत किंवा जिथं डेंजर झोन आहे त्या ठिकाणी आपण फिरण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी जाऊ नये. कारण तुम्हाला जर काही झालं तर तुमच्या घरच्याचे काय हाल होतात हे घरच्यांना विचारा. कारण अशी घटना पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी घडतात, आणि ह्या घडू नयेत म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. घरच्यांचा विचार केला पाहिजे, आईचा विचार केला पाहिजे, बायकोचा विचार केला पाहिजे, वडिलाचा विचार केला पाहिजे. लोकांना विनंती आहे की आपण पावसाळ्यात फिरायला जा. कारण कोणी फिरू नका असं म्हणत नाही, परंतु काळजी घ्या. कारण आज अचानक आपण बघतोय, काही दिवस गेल्या वर्षी अचानक एका नदीमध्ये पर्यटक फोटो काढत होते आणि त्या ठिकाणी अचानक वरून पुराचा पाण्याचा फ्लो जास्त झाला आणि ते लोक वाहून गेले. हे पण आपण टीव्हीवर किंवा इतर ठिकाणी घटना बघतो. मग आपण का त्याची दक्षता घेत नाही, हेच विषय आहे. मित्रांनो, प्रशासनाने तो पूल जर वेळीच बांधला असता, त्याची दखल घेतली असती, तर या घटना घडल्या नसत्या. आणि महाराष्ट्रातला जे दुःख झालं काल, ते दुःख कदाचित झालं नसतं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्या ठिकाणी तो पूल कमकुवत होता, पण एकाच वेळेस 5,000 हजार लोक जमा झाले आणि तो पुलाचं संतुलन बिघडलं आणि तो पूल खचला गेला. त्या खचल्या पुलामुळे हा दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये बरेचसे लोक वाहून गेले, काही लोक झाले आणि मयत झाल्यामुळं प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन काही वाचवण्याचा प्रयत्न केले. परंतु प्रशासनाचं काम आहे बोर्ड लावणं, लोकांना आवाहन करणं, परंतु आपला जीव किती महत्वाचा आहे आणि आपण त्याच्यासाठी किती काळजी घेतली पाहिजे हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. आणि म्हणूनच या पावसाळ्यामध्ये आपण जरी कुठं फिरायला गेलात तरी दक्षता घ्या. कारण काही ठिकाणी अचानक पाणी येतं, अचानक पाणी आल्यामुळं सवय नसते आणि पळता येत नाही. दुसरा विषय असं, लोकांना पोहता येत नाही, हे बी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण शिक्षण घेता वेळेस मुलांना आपण या वर्षी शिकू, पुढच्या वर्षी शिकू आणि शिकवायचं आपण राहून जातो. त्या गोष्टी कुठंतरी दखल घेतली पाहिजे आणि आपल्या मुलामुलींना पोहायचं पण शिकवलं पाहिजे. आणि सर्वांना विनंती आहे की आपण बऱ्याच ठिकाणी
सेल्फी पॉइंट काढायला जातो तिथं पाण्याचा प्रवाह बघा, डोंगराचा उतार बघा आणि डोंगरावरून काही दगड किंवा दगड पडतात का हे पण बघा आणि तोच निर्णय घ्या. मित्रांनो, कालची जी इंद्रायणी नदीवर जी घटना घडली ती खूप दुर्दैवी आहे. जी घटना इंद्रायणी नदीवर घडली ही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कुठेही घडू नये हीच अपेक्षा करूया. आणि मित्रांनो, आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.